ठेकेदाराच्या हलगर्जीपणा आणि अधिकारी वर्गाचा दुर्लक्ष त्यामुळे प्रादेशिक जलजीवन योजनेचे काम ठप्प। माणगाव तालुक्यातील प्रादेशिक जलजीवन योजना ठेकेदाराच्या हलगर्जीपणा आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे योजनेचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे। अनेक दिवसापासून या योजनेचे काम सुरू आहे। योजना पूर्ण झाल्या नसल्याने नागरिकांना यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। योजनेच्या कामाचे 80% निधी देऊनही काम पूर्ण केला नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। माणगाव तालुक्यातील प्रादेशिक योजनेचे संबंधित अधिकारी काम चालू आहे की बंद आहे याची पाहणी करण्यासाठीही येत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। रखडलेल्या कामांना ठेकेदार बरोबरच अधिकारीही जबाबदार असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत। त्यामुळे माणगाव तालुक्यासाठी नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। खरी परिस्थिती ही आहे की उपअभियंता आपल्याकडे आहेत का नाही तेच कळलं नाही आपल्याला, तर ती आपली लाईन पूर्ण कशी होणार। आणि एक्सकॅव्हेशन करायचं 1 ते 1.5 मीटर आणि प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। सायन्स कुठं आहे, 150 आहे, 300 आहे, अशीच केलेली आहे। कुठेच अशी पूर्ण 1 किंवा 1.5 मीटर केलेली नाही। त्याची पूर्णपणे चौकशी व्हावी। नाबार्डवाल्यांना तर मी तर ह्याच्या अगोदर मी त्यांच्याकडे कंप्लेंट पण केलेली आहे आणि ह्याच्या पुढं पण मी करतोय आणि याच्या पुढं पण अशी कारवाई त्यांच्यावरती व्हावी अशी आमची ग्रामस्थांची मागणी आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत चालू असणाऱ्या प्रादेशिक योजना, खैरे प्रादेशिक योजना, वहूर दासगाव प्रादेशिक योजना, दाभोल प्रादेशिक योजना, लोणेरे देवली प्रादेशिक योजना, उनेगाव फलसगाव प्रादेशिक योजना या योजनांचे काम पूर्णपणे वर्षे 1.5 वर्षापासून ठप्प आहे। काही योजनांचे संत गतीने काम चालू आहे आणि हे काम उपअभियंता पनवेल यांच्याकडे कार्यकारी अभियंता म्हणून चार्ज आहे। माणगावला रेग्युलर कार्यकारी अभियंता नसल्यामुळं योजनांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याला सर्वस्वी जबाबदार कार्यकारी अभियंता आहे। तरी शासनाकडे आमची अशी मागणी आहे की त्वरित या ठिकाणी रेग्युलर कार्यकारी अभियंता मिळावं व सदर योजनांचे काही ठिकाणी 80% बिल अदा केलेला असताना सुद्धा कामं चालू नाही आहेत। अशा खैरे प्रादेशिक योजना आणि दाभोल प्रादेशिक योजना की आज पूर्ण होणे आवश्यक असताना सुद्धा या ठिकाणी कार्यकारी अभियंता कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता पनवेलवरून इकडे येऊन पाहणीसुद्धा साधी करत नाहीत।